हाय मैत्रिणींनो, नंदिनी स्नेहभजन तुमचे स्वागत आहे। तुम्हाला मी आज दालच्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याला लागणारं साहित्य बघूया। हे बघा, मी मेथी घेतली, एक जुडी स्वच्छ धुवून कापून घेतली, हा चुका घेतलाय आणि एक जुडी पालक हे पण कापून घेतले आणि एक वाटी भोपळा घेतलाय आणि मोठा टोमॅटो घेतलाय। एक वाटी तूर डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून घेऊया आपण आता। हे बघा, मी डाळ धुवून घेतली, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, थोडीशी चिंच आणि ह्या आपण भाज्या टाकूया त्याच्यामध्ये। मेथी टाकली, आता चुका टाकते, नंतर पालक, त्याच्यानंतर आता भोपळा टाकून घेऊया आणि पाणी टाकून आपण आता ह्याला 6 शिट्ट्या करून घेऊया। हे बघा, कुकर झाले। हे बघा, हे झाकण काढून घेतलं, एकदम छान असं शिजून आलेलं आहे डाळ। आता आपण ह्याला आता तडका देऊया, थोडंसं असं मॅश करून घेऊया पळीने। हे बघा, 2 चमचे तेल घ्यायचं, थोडीशी मोहरी टाकूया, 1 चमचा। आता कांदा टाकूया आपण, थोडंसं आलं आणि लसूण बारीक कट करून घेतला, त्यातच अशा उभ्या कापलेल्या 4 मिरच्या घेतल्या, थोडासा पालक घेतल्यावर टाकण्यासाठी, थोडीशी कोथिंबीर, थोडासा मोठे मोठे करून चॉप केलेला भोपळा ठेवला होता मी साईडला, ते घेतलं। तडक्यासाठी थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घेऊया। हे बघा, मी मसाला घेतला, लकी दालचा म्हणून मिळतो बाजारात, त्याच्याने भाजी खूप छान होते लकी दालचा। मसाला तेलातच टाकायचा, लाल तिखट 1 चमचा, छान परतून घ्यायचं। कुकरमध्ये थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे, ते टाकते 1 ग्लासभर। आता छान झालेलं आहे। आता आपण बघा, छानसा तडका दिला। आता मीठ टाकून घेऊया आपण, 2 चमचे मीठ लागतंय, मीठ टाकते मी, मीठ टाकते आणि आता आपण उकळून घेऊया छानपैकी। अशा पद्धतीने आपल्याला खूप छान लागतं।